महापालिकेत अवघ्या 6 महिन्यातच नव्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव, पदाधिकाऱ्यांकडून महागड्या गाड्या घेण्याची मागणी, तर पालिकेमध्ये सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. विरोधकांचा हल्लाबोल. महापौर रितू तावडेंच्या खासगी सहाय्यकाला दरमहा 50,000 रुपये मानधन देण्याकरता स्थायी समितीसमोर प्रस्ताव. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 3 महिन्यांचे 10 लाख रुपये, तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांचा हा मोठा आरोप. ठाण्यामध्ये विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, उपमहापौर यांना नवीन गाड्या. पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना नवीन गाड्यांची खरेदी, तर एका गाडीची किंमत 16 लाख रुपये असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय. शाळा परिसरामध्ये जंक फूड विक्रीला बंदी. जास्त मीठ, साखर, चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना बंदी. या पदार्थांऐवजी फळं, भाज्या, कडधान्य, दूध आणि पौष्टिक पदार्थ उपलब्ध करण्याचे आदेश. तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाचं पालकांकडून स्वागत. तर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांची तक्रार. तर छत्रपती संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर. तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आक्षेप. आयुक्त तुकाराम मुंढेंची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार, तर तक्रारपत्रामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या सुद्धा आहेत. राज्यातील पालिका विकास कामांवर आता एआयची नजर. विकास कामांवर एआय, जिओ टॅगिंग, जीआयएस मॅपिंग माध्यमातून नजर ठेवणार, तर संचालकांच्या अध्यक्षतेखाली आता विशेष अभ्यास गट स्थापन करणार. विदर्भातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियासह अमरावतीला ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. नागपुरातील सोमलवार शाळा आजपासून पुन्हा सुरू, तर पाऊस आला नाही तर शाळा सुरू असा पालकांना मेसेज पाठवण्यात आला होता. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत सोडलंय, पण पालकांच्या मनात अजूनही भीती कायम. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे पालक पुन्हा आपापल्या मुलांना घरी परतण्याच्या तयारीत. नाशिकच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस सुरू. पावसामुळे नदी ओढ्यांना पूर, तर नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ. 8 दिवसांपासून धरणातनं गोदावरी नदी पात्रामध्ये 4 वक्राकार दरवाजातनं 15,655 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नागपूरसह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात. हवामान विभागानं आज विदर्भाच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आता अलर्ट जारी करण्यात आला. नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस. अर्ध्या तासापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांना जीवनदान. जिल्ह्यातील जलसाठे भरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची मात्र गरज. वाशिम जिल्ह्यातही सकाळपासून काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू. पावसानं पुन्हा हजेरी लावल्यामुळे खरीप पिकांसाठी फायदेशीर असणार. धरणं, लघु प्रकल्प आणि भूजल पातळीतही वाढ. लातूरमध्ये पहिल्याच पावसात रस्त्यांवर पाणी. बरकतनगर ते सिद्धेश्वर मंदिराच्या भागामध्ये रस्त्यांवर पाणी साचलंय. पावसाळ्यापूर्वी तुंबलेल्या गटारांची स्वच्छता न केल्यामुळे हे पाणी साचल्याच्या तक्रारी. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. कोणत्याही क्षणी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. दरवाजे उघडताच भोगावती नदी आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार. नदीकाठच्या गावांना यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रोज होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ, तर धरणातनं 1,35,691 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले. 17 दरवाजांमधनं 1,27,256 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत यामुळे वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पुजारी टोला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवला. 6 दरवाजांमधनं 10,832 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा. अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार. जिल्ह्यामध्ये 31 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा.